नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे ती चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, पोलिसांची 20 पथकं आता ती 35 झाली आहेत। 40 तास एका हल्लेखोराच्या मागावरती आहेत। हे ते पोलीस आहेत ज्यांची तुलना स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी होते, पण त्याच मुंबई पोलिसांना अद्यापही अभिनेता सैफवरती हल्ला करणारा हल्लेखोर सापडलेला नाहीये। प्रकरणामध्ये आता एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय। कदाचित पुढच्या काही तासांमध्ये हल्लेखोर सुद्धा पोलिसांना सापडेल। पण या निमित्तानं यावर बोलावं लागेल की जर सेलिब्रिटींच्या प्रकरणामध्ये तपासासाठी इतका वेळ लागत असेल तर सामान्यांच्या प्रकरणांमध्ये पोलीस किती तत्पर असतील। आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। 20 पथकं, 40 तास, स्कॉटलँड यार्डचा पर्दाफाश। आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। सगळ्यात आधी त्यांच्याकडे जाऊयात। माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर सर आपल्यासोबत आहेत। त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट समाधान सुलाने सर सुद्धा आपल्यासोबत आहेत। सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे। चर्चेला सुरुवात करत असताना मी सगळ्यात आधी माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जातो। सुधाकर सर, या सगळ्यामधनं म्हणजे एखाद्या VIP बाबत सैफ अली खान सारख्या मोठ्या स्टार सोबत जर का अशी घटना घडते आणि जर तो एक हल्लेखोर जो कॅमेऱ्यामध्ये सुद्धा दिसलेला आहे तो जर का इतक्या तासांनंतर सुद्धा इतकी पथकं म्हणजे आधी 20 होती आता ती आपण बोलतोय ते तोपर्यंत 35 झालेली आहेत, इतक्या पथकांना जर का तो एक हल्लेखोर सापडत नसेल तर स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी ज्या मुंबई पोलिसांची तुलना केली जाते, अर्थात त्यानंतर सर्वसामान्यांनी त्यांच्याकडे कसं पाहावं, कसा विश्वास ठेवावा, कशी आश्वस्तता त्यांनी बाळगावी, हा मुळात या सगळ्याच्या मुळाशी असलेला प्रश्न आता विचारावा लागेल। सुधाकर सर, खरं म्हणजे फक्त एखाद्या प्रसंगावरून पोलीस किती चांगले आहेत किंवा वाईट आहे हे ठरवणं योग्य होणार नाही। बरोबर बरोबर। मुंबईतून लपून राहणं फार सोपं आहे। तसंच जर थोडासा उशीर झाला आणि मुंबईच्या बाहेर पळून जाण्यात जर आरोपी यशस्वी झाला तरी त्याला शोधण्यासाठी वेळ हा लागणारच आहे। फक्त कोणीतरी सेलिब्रिटी आहे म्हणून लवकर सापडेल आणि नसेल तर उशिरा सापडेल असा हा भाग नाही आहे यात। पण काय झालेलं आहे की दुर्दैवाने पोलिसांनी सामान्य माणसाच्या तपासाला जेवढं लक्ष आणि महत्त्व द्यायला पाहिजे तेवढं ते देत नाहीये। त्याला बरीच कारणं आहेत, अर्थात त्याला राजकारण पण नक्कीच कारणीभूत आहेच। पण या सर्वांचा गोष्टीचा विचार केला तर पोलिसांवर जी आज जबाबदारी आली आणि त्यांना बरेचदा त्यांची नेहमीची जी पोलिसी कामं आहेत ती न करू देता इतर नको त्या कामात त्यांचा वेळ बराच अगदी वाया जातोय। तर सर्वात आधी आपल्याला एक काळजी घ्यावी लागेल की पोलिसांचा वापर हा योग्य कामासाठी तपासासाठीच होतोय, विनाकारण कोणाला तरी महत्त्व देण्यासाठी वाटतील तेवढे त्याच्या मागे पुढे बंगल्यावर लोक पोलीसवाले लावण्यात काही अर्थ नाहीये। पण आज मी जे बघतोय तर पोलिसांचा योग्य वापर होत नाही, बरेच पोलिसांचा वेळ हा वाया जातोय। मी ॲडव्होकेट सुलाने यांच्याकडे जातो। ॲडव्होकेट सुलाने जी, मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे, कारण आता मूळ प्रश्न खरं तर जो विषय आपण घेतलेला आहे, जी लाईन आपण घेतलेली आहे की एवढी पथकं आहेत, इतके तास आता उलटून गेलेले आहेत, एक हल्लेखोर आहे जो ज्याचा फोटो सुद्धा समोर आलेला आहे, तो हल्लेखोर पोलिसांना सापडत नाहीये। यातनं सर्वसामान्यांमध्ये काय मेसेज जातो? जर का सैफ सारख्या सेलिब्रिटीवरती घरात घुसून हल्ला होतो, एकच आरोपी आहे, एकच हल्लेखोर जो दिसतोय त्याला पकडलं जात नाही, काय संदेश जाणार आहे जनसामान्यांमध्ये? यामध्ये जर बघितलं प्रथमदर्शी आपण जी टॅगलाईन ठेवलेली ते बरोबर आहे। स्कॉटलँड पोलिसांनंतर मुंबई पोलिसांचं नाव नामचीनमध्ये मोडलं जातं, पण यामध्ये पोलीस क्राईम ब्रँच आणि संबंधित पोलीस ठाण्यांचा तपासाचा अभाव दिसून येतोय। कारण त्यांच्या दोघांची तपास करण्याची जी पद्धत आहे ती खूप वेगळी आहे। त्याच्यामुळे ह्या गुन्ह्यातल्या आरोपीला ते अभय मिळतं असं दिसून येतं। बर, मी सुराडकर सरांकडे जातो। सुराडकर सर, तुम्ही मगाशी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात मध्ये एक उल्लेख केलात की मुंबईमध्ये
लपणं आणि हे आरोपीसाठी सोपं आहे आणि त्यामुळे त्याला तिथूनच शोधणं हे पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे. काय असं आव्हान आहे? कारण इथं प्रश्न असा पडतोय की एकच आरोपी आहे, एकच हल्लेखोर आहे जो दिसलेला आहे. मग लोकांना स्वाभाविकपणे प्रश्न पडतो की त्याला पकडण्यासाठी एवढी जर का पोलीस मागे लागलेले आहेत तर तो का पकडला जात नाहीये? आता जर सैफ अली खान सारख्या व्यक्तीला पकडायचं असेल तर सोपं आहे, कारण तो कुठे राहतो काय तो सर्व सर्व माहिती आहे. मुंबईमध्ये इतकी लोकसंख्या आहे, इतकी घनदाट वस्ती आहे की कोण कुठे राहतं, बरेचदा तर शेजाऱ्यालाही माहीत नसतं की त्याच्या शेजारी कोण राहतोय वगैरे. तर त्यामुळे अशा परिस्थितीत जिथे तुम्हाला पत्ताच माहीत नाही, कुठे राहतोय माहीत नाही आहे, अशा वेळी शोधून काढणं सोपं नाहीये. माहिती असताना शोधणं आणि जरा उशीर होत असेल तर पोलिसांना नक्की दोष देता येईल. पण जिथे काही माहितीच नाहीये, नाव माहिती नाही, कुठे राहतो काय राहतो, तर एखादी व्यक्ती जर लपून बसायचं ठरवलं तर त्याला सहज आश्रय मिळू शकतो आणि त्यामुळे शोधकाम जे आहे हे फार अवघड आणि वेळ लागणारच आहे. हे गृहीत धरा की असं एवढं सोपं नाहीये. हे जर तुम्ही लक्षात घेतलं, तुम्ही स्वतः शोधायचा प्रयत्न करा. अनोळखी माणसाला पत्ता माहित नाही, काही नाही माहित, अशा माणसाला तुम्ही ताबडतोब कसं काय शोधू शकता, हा माझा प्रतिप्रश्न आहे. बरोबर आहे. सुराडकर सर, आता ज्या पद्धतीनं हा सगळा तपास सुरू आहे, म्हणजे आधी 20 पथकं, आता 35 पथकं झालेली आहेत आणि त्या माध्यमातून या हल्लेखोराचा शोध पोलीस घेत आहेत. काय आव्हानं सध्याच्या घडीला पोलिसांसमोर आहेत? आता जेव्हा काही माहिती नाही तेव्हा शोधायला वेळच लागणार आहे की आपण समजून घ्या कृपा करून. दुसरं, जेव्हा पथकही लागली आहेत तर जसजशी माहिती लागेल, जसजसं त्यांना काहीतरी माहिती मिळेल त्याप्रमाणे ते कामाला लागतील आणि वेळ लागणार आहे आणि मिळेल. पण यामध्ये लोकांचं देखील सहकार्य पाहिजे. बरेचदा काय झालेलं आहे की दुर्दैवाने पोलिसांवर लोकांचा, सामान्य माणसांचा जेवढा विश्वास असायला पाहिजे तेवढा नाही आणि त्यामुळे बरेच वेळा ती जी माहिती आहे ती त्यांच्यासोबत ते सांगत नाही, शेअर करत नाही. तर वातावरण बरंच शोधायला लागेल की ज्या दिवशी पोलिसांवर सामान्य माणसाचा विश्वास निर्माण होईल तेव्हा माहिती मिळायला सोपं जाईल, पकडायला सोपं जाईल. इतकंच नव्हे तर लोक स्वतःहून माहिती देतात. पण आज माहिती जे आहे, वातावरण असं आहे की काही अपवादात्मक पोलीस अधिकारी सोडलेत तर बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांबद्दल विश्वास नाही आणि माहिती असून देखील लोक सांगायला पुढे येतील की नाही याबद्दल मला शंका आहे. बरं, सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. गलगली सर, सुराडकर सर जो मुद्दा मांडतायत तो फार महत्त्वाचा आहे की सर्वसामान्य माणसांमध्ये पोलिसांबद्दल तो विश्वासच राहिलेला नाही आणि त्यातनं सुद्धा अशा पद्धतीच्या जी प्रकरणं असतात ती सोडवण्यासाठी व्यत्यय येतो किंवा विलंब होतो. तुमचं काय निरीक्षण आहे या सगळ्याबद्दल? ज्या पद्धतीने मुंबईमध्ये मुंबई पोलीस असून देत, म्हणजे असं काही क्वचित प्रसंग घडतात जेव्हा पोलिसांना त्या हल्लेखोर असतो त्याला पकडणं कठीण जातं. परंतु ज्या पद्धतीने आता जो हल्ला झालेला आहे हा अचानक रात्री 1:30 वाजता झालेला आहे आणि आज आपल्या मुंबईमध्ये सीसीटीव्ही सर्वत्र लावलेले आहेत. परंतु दुर्दैवाने प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही ह्या ऍक्टिव्ह मोडवरती नाहीये. तर काही ना काही त्याच्यामध्ये अडचण असते. रस्ते खोदल्यामुळे कनेक्शन. पण आता या प्रकरणामध्ये पोलिसांना चांगल्या पद्धतीचे यश आलेलं आहे असं आपण बोलू शकतो. तर त्यांनी आता जो आपला एक डेटा डब नावाची जी टेक्नॉलॉजी आहे, डेटा स्टोअर मधून म्हणजे जेव्हा हा हमला झाला तेव्हा ते आसपासला जे टॉवर असतात मोबाईलचे, ते मोबाईलचे टॉवर त्याच्या परिसरातील जे ऍक्टिव्ह फोन असतात त्याचा एक डेटा ते लोक सेव्ह करतात. त्या डेटाच्या आधारे त्यांनी आता त्या हल्लेखोरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की जेव्हा अशी काही घटना घडतात, सामान्य नागरिक असून देत किंवा त्या अभिनेत्याच्या घरातील जे नागरिक असतील, राहणारे लोक असतील, त्यांनी सुद्धा इत्थंभूत माहिती देणं आवश्यक असतं. कारण पोलीस सुद्धा त्या माहितीच्या आधारावर त्या हल्लेखोर असून देत, तो जो आरोपी असून देत, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. परंतु आज ज्या पद्धतीने मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सायबर सेल असून देत, ते टेक्नॉलॉजीच्या माध्यमामध्ये अजून सुद्धा आपण मागासलेलो आहोत. तर ह्या अनुषंगाने आपल्याला भविष्यामध्ये आपली टेक्नॉलॉजी वाढवणं आवश्यक आहे. पोलिसांना काही अधिकार देणं आवश्यक आहे, जेणेकरून अशा वेळी ते त्या हल्लेखोरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना सर्व काही यंत्रणा त्याची आवश्यकता आहे त्या सहजतेने उपलब्ध होणं सुद्धा फार महत्वाचं आहे.
गलगली सर, ही जी काही उदाहरणं मागच्या काही काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत, म्हणजे इथं 20 पथकं, एका अभिनेत्याच्या घरामध्ये एक व्यक्ती घुसतो काय, हल्ला करतो काय, त्याच्या मागे पोलीस मग लागलीच 20 पथकं लावतात. आता ती 35 पथकं झालेली आहेत, 40 तास उलटून गेलेले आहेत, अद्यापही तो हल्लेखोर काही सापडलेला नाहीये. यातनं तुम्हाला काय वाटतं, जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यामध्ये काही मेसेज जातोय का, चुकीचा मेसेज जातोय का, की जर का एखाद्या सेलिब्रिटीच्या घरी अशा पद्धतीनं हल्ला झाल्यानंतर सुद्धा जर का तो माणूस हल्लेखोर हा पोलिसांना सापडत नसेल अगदी वेगवान पद्धतीनं, तर मग सर्वसामान्यांचं काय, सर्वसामान्यांवरती जे हल्ले होतात किंवा त्यांच्या बाबतीत जे प्रसंग घडतात तिथे कसा न्याय मिळणार, तिथे कसा तपास होणार? मग आपल्या भारतामध्ये आणि खास करून मुंबई महाराष्ट्रामध्ये हे कल्चर काही नवीन नाहीये. जेव्हा कोणी अति महत्वाचे व्यक्ती असतात किंवा महत्वाचे व्यक्ती असतात, त्यांची सुरक्षा असून देत किंवा त्यांच्यावरती काही अशा प्रकारचे जेव्हा प्रकार घडतात, तेव्हा त्यांना एक वेगळी, म्हणजे ज्या पद्धतीने मुंबई पोलिसांची आताची त्यांनी जी एक प्रकारचं 20 पथकं तयार केलेली आहेत, तर यासाठी काही सामान्य नागरिकांना काही फार मोठं त्याचा भाव वाटत नाही. कारण हा प्रकार आपल्या भारतामध्ये आणि मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये काही नवीन नाही. परंतु ज्या पद्धतीने आता त्यांनी जी कामकाजाची पद्धत केलेली आहे, कारण शेवटी आरोपी पकडणं, सामान्य नागरिक असून देत किंवा सैफ अली खान असून देत किंवा अजून कोणी महत्वाचे व्यक्ती असून देत, तर निश्चितपणाने जेव्हा असे अति महत्वाच्या व्यक्तीची प्रकरण येतात हाय प्रोफाईल, तेव्हा त्यांच्यावरती दबाव असतो पोलिसांवरती, सरकारतर्फे किंवा त्यांच्या जो इंडस्ट्रियल बॉलिवूड तर्फे, तर एक दबाव असतं. तेव्हा अशा पद्धतीचं त्यांना एक प्रकारचं पाऊल उचलणं हे फार आवश्यक असतं. तुम्ही पाऊल नाही उचललं तर परत आपण म्हणणार की पोलीस काय करत आहेत, त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये किंवा खास करून मुंबईमध्ये आपण दोन्ही बाजूनी बोलतो. खरं म्हणजे कुठलाही हल्लेखोर असून देत, म्हणजे सामान्य व्यक्ती असून देत किंवा अति महत्वाचा, जे अशा प्रकारचे गुन्हे करतात त्यांना गजाआड करणं, त्यांना पकडणं, हे मुंबई पोलिसांचं किंवा पोलिसांचं कर्तव्य असतं. निश्चितपणाने आपल्याकडे काही प्रकारे आपण अति महत्वाच्या व्यक्तींना जास्त व्हॅल्यूज देतो, हे काही प्रकार लोकांना दिसून येतो. परंतु माझं असं म्हणणं आहे की तो हल्लेखोर सापडणं आवश्यक आहे, त्याला गजाआड करणं आवश्यक आहे, आणि त्यांनी कशासाठी हे केलं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. ही जेवढी माहिती लवकर उपलब्ध होईल, जेवढी माहिती पोलिसांना मिळेल, त्यामुळे जो सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा विश्वास निर्माण होईल की पोलिसांनी भलेही 20 पथकं केलेली आहेत, पण त्यांनी एक प्रकारे त्या हल्लेखोराला पकडून आपल्या मुंबईला सुरक्षित करण्याचं काम केलेलं आहे. बरोबर आहे. मी ॲडव्होकेट सुलाने यांच्याकडे जातो. सुलानेजी, तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना उल्लेख केला की यामध्ये श्रेयवाद सुद्धा पाहायला मिळतो. मग क्राईम ब्रांच असेल आणि मुंबई पोलीस असेल, या सगळ्याचा एकूण प्रकरणावरती कसा परिणाम होण्याची शक्यता असते? यामध्ये दोघांचा जर तफावत बघितली, तपासामध्ये आता आरोपी त्यांनी आणल्यानंतर सुद्धा आता 36-40 तास उलटून गेलेले. आता त्या गुन्ह्यातले जे हत्यार असेल, त्या हत्याराचा जर विचार केला तर त्यांनी ते नष्ट केला, तर ते प्रकरण चालवताना ते पुरावा योग्यरित्या पोलिसांच्या मार्फत दोषारोपपत्रात गेला नाही, तर त्या आरोपीला त्याचा फायदा होऊ शकतो. ज्या हत्याराने त्यांनी त्याच्यावर वार केलेले आणि त्या हत्यार एवढ्या 40 तासानंतर त्यांनी त्या गुन्ह्यामध्ये वापरलेलं भेटलं नाही पोलिसांना, आणि नवीन आणून जर दिलं तर तो पुरावा नष्ट होणार. जसं जसं म्हणजे वेळ जाईल, तुमचं म्हणणं आहे की तसं तसं या सगळ्या प्रकरणावरती त्याचा परिणाम होणार आहे जेव्हा हे प्रकरण अर्थात कोर्टात त्याच्यावर खूप मोठा परिणाम होईल. कारण त्याच्यामध्ये जे पुरावे सादर केले जाणार आता, कारण आता ते कायोकल्पित पुरावे येणार. कारण 40 तासामध्ये तुम्हाला आरोपीचे अजून फक्त तुम्हाला आरोपी भेटलाय, पण त्या आरोपीचा हेतू उद्देश ह्या संदर्भातले कुठलाही तुम्ही अजून कुठलेही दाखवलेलं नाही. याच्यामुळे त्याच्या बदल्यात दुसरा आणलाय का, हा एक संशय निर्माण होतो सर्वसामान्य जनतेमध्ये. बरोबर आहे. सुराडकर सर, आता एक संशयित खरं तर या सगळ्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे, मात्र त्याच्याबद्दल सुद्धा संभ्रम आणि वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे वाद हे सगळे आहेत. ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी असते, पोलिसांचा तपास नेमका कसा सुरू असतो, हे आपल्याला समजून घ्यायला आवडेल. आता आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल की आता तपासाच्या पद्धतीमध्ये बराच फरक झालेला आहे आणि अत्याधुनिक जी सायंटिफिक एड्स आहेत, जी महत्त्वाची सर्व आहेत, त्याचा वापर पण सुरू झालेला आहे. आणि आपलं CID म्हणा, पोलीस स्टेशन म्हणा, क्राईम ब्रांच म्हणा, अशा केसमध्ये हे सर्व समन्वयाने काम करत असतात. जरी श्रेय घेण्याचं कधी कधी वाद जसं म्हणाल तसं असू शकतं, पण म्हणून गुन्हा उघडकीस येऊ नये किंवा आरोपीला फायदा व्हावा अशा तऱ्हेने कुठलीही पथक पोलिसांचं वागत नाही, हे लक्षात घ्या. तर इथे सर्व लोक समन्वयानेच काम करतील आणि मला
खात्री आहे की लवकरात लवकर आरोपी मिळेल. आणि फक्त हत्यारच एक काही तेवढा एकच काही पुरावा नाहीये. सायंटिफिक पुराव्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. केस येते, धुमकी येते, त्याचं हे जे ठसे आहेत, बोटाचे आहेत, हाताचे आहेत, इतर बरेच गोष्टी आहेत. आणि आता सुदैवाने सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेत आणि सक्षम अधिकारी देखील पोलीस स्टेशनलाही उपलब्ध आहेत, क्राईम ब्रांचलाही उपलब्ध आहेत. आणि अशा प्रकरणात जे अत्यंत सक्षम अधिकारी आहेत अशांचाच वापर होणार आहे. ज्याला येत नाही अशा लोकांना कोणी जबाबदारी देणार नाही. त्याच्या 20, 30, 25 जे काही टीम आहेत या टीमची निवड करताना देखील सर्वच काळजी घेण्यात आलेलीच असणार आहे. त्याबद्दल मला शंका नाही आहे. तर आपण थोडं थांबूया, बरोबर. काही गडबड करू नये की याला कित्येक पैलू आहेत. खून, हा जो हल्ला झाला याचं कारण काय, का केला, बचाव करत असताना लागलेला आहे की मुद्दामच हल्ला केलेला आहे, जीव घेण्याच्या दृष्टीने हल्ला केलेला आहे का, आणि ते सुदैवाने वाचलं असं झालेलं आहे का. तिथे काम पण सुरू होतं, तिथे काम सरणारे सोड होते. कारण परत दुसरं आता प्रत्येकालाच आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की आपण प्रत्येकाने काय काळजी घ्यायला पाहिजे. कामाला कोणी आलंय तर त्याचं आपण पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतो का, बरेचदा करून घेत नाही. तर या दृष्टीने प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. सैफ अलीनी त्याच्या घरामध्ये, फ्लॅटमध्ये कुठल्या कुठल्या तऱ्हेने सुरक्षा व्यवस्था केली होती, सोसायटीतर्फे काय व्यवस्था होती, प्रायव्हेट व्यवस्था काय होती आणि पोलीस व्यवस्था काय होती, या सर्वांचाच विचार करावा लागेल. आणि या सर्वांमध्ये समन्वय हा असायलाच लागेल. आता बरेचदा पोलिसांना तर सोडा, फ्लॅटमध्ये राहणाऱ्याला माहीत नसते की शेजारी राहणारी व्यक्ती कोण आहे आणि काय काय करते. एक जे म्हणून माझा भर आहे की पोलिसांचं जे फूट पेट्रोलिंग आधी असायचं, पायी फिरण्याचं, हे गाडीच्या फिरण्या वगैरे मध्ये जनसंपर्क निर्माण होत नाही. आज मला सांगा, तुमच्या भागातला बीट कोण आहे, बीटचा हेड कॉन्स्टेबल कोण आहे, कॉन्स्टेबल कोण आहे, काय माहिती आहे तुम्हाला? खरंय खरंय, माहिती नसते या माहित सगळ्या नसतं. गोष्टींची. खरंय. तुमच्या बीट मधल्या कॉन्स्टेबल नाही, पण हे व्हायला पाहिजे ना, बरोबर. संपर्क व्हायलाच पाहिजे. आणि हा जोपर्यंत होत नाही, पोलिसांनी प्रत्येकाच्या घरी पायी जाऊन बसून अधूनमधून भेटलं पाहिजे, विचारलं पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणून जो विश्वासाचा भाग मी करतोय ना, पोलिसांनी विश्वास पुन्हा कधी मित्र व्हायला हवा. वाढतो जेव्हा तुमचा संपर्क येतो. अगदी व्हायलाच पाहिजे. तर मला वाटते तिथे कुठेतरी पोलीस कमी पडतायत. मला आणि अनिल गलगली लोकांच्या सरांकडनं मनात सुद्धा, पोलिसांबद्दल सुराडकर जो सरांनी आदर जो मुद्दा असायला मांडला, पाहिजे तो मगाशी नाही. तुम्ही पण म्हणलात, तर कारण हा मी मुद्दा ते इथे सांगेन की महत्वाचा आहे आज- की जो कनेक्ट आज आहे, अगदी गाडीनं फिरणारे फालतूचा पोलीस, पुढारी, पायी फिरणारे पोलीस, रोज भेटणारे अगदी पोलीस, गुन्हेगार यातनं तो कुठेतरी कनेक्ट कमी झालाय का? हा, सुराडकर सर काय बोलत होता? सॉरी. हा, तेच झालं की आज काय झालं की वरिष्ठ पोलिसांचे सर्व मानाने बोलतील, पण अगदी फालतू कालचा गुन्हेगार आज पुढारी झालेला सरळ त्या कॉन्स्टेबलला म्हणतो की काय समजतो तुझं, मी वर्दी उतरवून टाकेन. ही जी पद्धत आहे, खरंय. म्हणजे जे अगदी तुच्छतेने वागवण्याची जी दिसते किंवा पोलिसांना मारण्याचे प्रकार आपण बघतो. तर माझं म्हणणं असं आहे की पोलिसांना समाजामध्ये मान निर्माण झाला पाहिजे. अर्थात त्यात पोलिसांचाही दोष आहे, मी असं म्हणत नाही की फक्त पब्लिकचा दोष आहे पोलिसांचा नाही. पोलिसांचंही वर्तन असं राहिलं पाहिजे की लोक त्यांना मान देतील. गलगली सर, तोच प्रश्न. निश्चितपणे, कारण यापूर्वी मुंबईमध्ये मोहल्ला कमिटी असायच्या, बीट लेवलला जे प्रत्येक नाक्यावरती संध्याकाळी 8 नंतर एक फेरफटका पोलिसांचा असायचा. तर काही वर्षामध्ये हे सगळं बंद झालेलं आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये जो समन्वय असायचा तो दुरावलेला आहे. तर मागील काही वर्षामध्ये, म्हणजे आपण जर महाराष्ट्राचे उदाहरण घेऊ, तर ज्या पद्धतीने ज्यांना आवश्यकता नाही, पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय आपण जेव्हा सुरक्षा त्यांना प्रदान करतो मंत्रालय लेवलवर, त्यामुळे कुठेतरी पोलिसांचं सुद्धा खच्चीकरण झालेलं आहे. कारण आज मुंबई आणि ठाण्यामध्ये आम्ही माहिती अधिकारचा वापर केला होता की मुंबईमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि ठाण्यामध्ये किती लोकांना तुम्ही सुरक्षा दिली, मग ते सांगतात की ही माहिती गोपनीय आहे. खरं म्हणजे सुरक्षा हा फार महत्वाचा विषय आहे. तुम्ही अशा लोकांकडे सुरक्षा द्या ज्यांना खरोखरच गरज आहे. खरं म्हणजे तर जेव्हा सचिन वझे नावाचे जे अधिकारी जेव्हा पोलीस सेवेमध्ये आले, तेव्हा त्यांची आयुक्तांची एक कमिटी असते, ती कमिटी निर्णय घेते, पण त्याचा सुद्धा अहवाल ते ऑनलाईन प्रोसेस करत नाही. म्हणजे कुठेतरी आपण
निलंबित अधिकारी असून दे, कर्मचारी असून दे, किंवा तुम्ही कोणाला सुरक्षा दिली, ही माहिती जेव्हा लपवली जाते तेव्हा निश्चितपणामध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये समन्वय कमी होतो. माझी एवढीच एक महत्वाची एक बाब आहे की आता जसं 15 वर्षापूर्वी जेव्हा आपले रिगोले साहेब होते, दुसरे शिवानंद साहेब होते, जेव्हा त्यांनी जी पद्धत अवलंब केली होती की जी प्रत्येक एरियामध्ये नाकाबंदी करून तिथे चौकशी करणं, फेरफटका मारणं, त्यामुळे अशा गुन्हेगारीवरती आपण नियंत्रण आणू शकतो. परंतु आज मुंबईमधली परिस्थिती वेगळी आहे. सिनियर किंवा तिथले जे बीट ऑफिस असतात बीटचे, ते पोलीस स्टेशनच्या बाहेर येतच नाही. नागरिकांना त्यांच्याकडे जावं लागतं. जेव्हा तुम्ही समाजामध्ये जाणार, सोसायटीमध्ये जाणार, बिल्डिंगमध्ये जाणार, जनजागरण करणार, तर निश्चितपणाने अशा प्रसंगी नागरिकच त्यांना महत्वाचा दुवा देण्यामध्ये सफल होऊ शकतात. खरं आहे. ॲडव्होकेट सुलाने, मी तुमच्याकडनं पण मला हे समजून घ्यायचं आहे की पोलिसांचा लोकांशी असलेला कनेक्ट तुटणं किंवा तो हे न राहणं, या सगळ्यामुळे प्रकरणांवरती सुद्धा याचा सगळा परिणाम होतो तपासाच्या अनुषंगाने. नक्की 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 परिणाम होतो. आताच गलगले सरांनी जे सांगितलं ना, बरोबर आहे. मोहल्ला कमिटी हे जे कार्यक्रम पहिले राबवले जात होते, याच्यामध्ये आता कुठेतरी खूप मोठा फरक जाणून येतोय. असले कार्यक्रम राबवल्या जात नाहीत, त्याच्यामुळे पोलीस आणि जनतेमधला जो सुसंवाद होता तो आता कुठेतरी कमी झालेला हे दिसून येत आहे. अगदी शेवटाकडे आपण आहोत. मी सुराडकर सरांकडे जातो. सुराडकर सर, आता हे सगळं प्रकरण समोर आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्या लोकांच्या ज्या भावना असतात या सगळ्या प्रकरणानंतर, आणि VIP-च्या घरी अशा पद्धतीनं काही झालं आणि जर का तो काही हल्लेखोर सापडला नाही, तर स्वाभाविक आहे ज्या प्रतिक्रिया येतात आणि लोकांना जे वाटत असतं की मग आपलं काय, ही भावना दूर करण्यासाठी आता मुळात सगळ्या यंत्रणेनं, मुंबई पोलिसांनी काय करायला हवंय? अगदी शेवटाकडे आपण आहोत. नाही, पोलिसांनी जे करायला पाहिजे ते केलेलं आहे. आणि एक सुदैवाने जे मुंबई पोलिसांचं नेतृत्व आहे, अत्यंत प्रोफेशनल आणि कामात नावाजलेला असा CP मिळालेला आहे. त्यामुळे एक लक्षात घ्यायला पाहिजे की नेतृत्वावर बरंच अवलंबून असतं. तर मी म्हणेन की मुंबई पोलिसांना मिळालेलं नेतृत्व हे जर आपण लक्षात घेतलं तर त्यांना लवकरच यश मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. गलगलीजी, इथे आणखी एक जो मुद्दा होता की पोलिसांचं होत असलेलं खच्चीकरण आणि त्याच्यानंतर सगळ्या होणाऱ्या सगळ्या गोष्टी, या सुद्धा कुठेतरी थांबवल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांचं सुद्धा मनोबल वाढेल. निश्चितपणाने, कारण जेव्हा मला लक्षात आहे की सदानंद दाते नावाचे जे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत, त्यांच्याबद्दल असं सांगतात की त्यांनी आपल्या घरी कुठल्याही हवालदाराला नोकर म्हणून ठेवलेलं नाही. आज प्रत्येक IPS आणि IAS अधिकाऱ्यांच्या घराबाहेर पोलीस डबा घेऊन जाणं, टेलिफोन ऑपरेटर असणं, या बाबी आता बंद करणं आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही पोलिसांचं मनोबल, त्यांचं खच्चीकरण केलं तर निश्चितपणाने त्यांच्या कामकाजावरती परिणाम होतो. आणि परत एकदा पोलिसांना जनतेमध्ये जाण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा दुर्घटनेच्या वेळी किंवा अशा प्रसंगी जनता आणि पोलिसांमध्ये चांगला सुसंवाद आपल्याला पाहायला मिळेल. अगदी. ॲडव्होकेट सुलाने, आपली शेवटची कॉमेंट आणि आपण या चर्चेमध्ये थांबलो. याच्यामध्ये जर बघितलं, आता प्रथमदर्शी मला जनतेला एवढंच पोलिसांनी पारदर्शकतापणे जर एखादा तपास आणि जनतेला न्याय देण्यासाठी जर काम केलं, याच्यामध्ये जो अभाव दिसून येतोय शासकीय अधिकाऱ्यांचा, पोलीस क्राईम ब्रँचचा, याच्यामध्ये त्यांनी जर नियोजितपणे जर काम केलं तर आरोपी हा दूर नसतो, तो लवकरच त्यांच्या ताब्यात येईल. त्यासाठी दोघांचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं. आणि याच्यामध्ये श्रेयवाद हा खूप मोठा इश्यू असतो ह्या प्रकरणामध्ये, श्रेयवाद. म्हणून ते श्रेयवाद बाजूला ठेवून ह्या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर कसा आणि मुख्य आरोपीपर्यंत कसा जाता येईल याच्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे त्यांनी, असं माझं मत आहे. खरोखर आता हे प्रयत्न होतील अशी आपण अपेक्षा करूया. आता अर्थातच आता आणखी किती वेळ या हल्लेखोरापर्यंत पोहोचण्यासाठी लागतो हे आपल्या सगळ्यांना बघायचं आहे. त्यानंतर या प्रकरणामध्ये ज्या काही अनेक शंका खरं तर उपस्थित केल्या जात आहेत, त्यातली कुठली शंका या तपासाअंती खरी ठरते हे सुद्धा आपल्या सगळ्यांना बघायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांची तुलना स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी केली जाते, ते मुंबई पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करून आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करतील अशी आपण सगळ्यांनी अपेक्षा करूया. या निमित्तानं सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी या चर्चेसाठी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचा आभार. आणि यासह आजच्या या धुरळ्यामध्ये आपण इथंच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.